नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संत चोखामेळा पुण्यतिथी सोहळा संपन्न. पाकिस्तानला चोख जबाब देण्याचे काम भारतीय सैनिक करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पाकिस्तानला चोख जबाब देण्याचे काम भारतीय सैनिक करीत आहेत. गोली का जवाब तोफ गोले से देंगे हा नवभारत आहे. आतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये हे भारतीय लष्कराने दाखवून दिल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बुलढाणा येथे केले. जिल्ह्यातील इस्रूळ येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा 10 मे ते 18 मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. संत चोखोबांच्या जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या वाणीतून शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास कथन केला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान गीता परिवार संस्थेच्या वतीने निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार, गोविंद देवगिरी महाराज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले उपस्थित होत्या. संत का सत्कार होना चाहिए, देव सार होना चाहिए. संत को पूजो न पूजो पंथ को, संत को पूजो न पूजो पंथ को, सत्य का आधार. त्याला आपल्या भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता हा नवा भारत आहे, हा घुसके मारने वाला भारत आहे. एकदा आतंकवाद्याचा कुठले लाड सहन केले जाणार नाहीत हे आपल्या देशाने, देशाच्या जवानांनी दाखवून दिलेलं आहे. उघड्याने देतील. त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं आपलं हे देशाचं नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसण्याचं पाप ज्या दहशतवाद्यांनी केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून भारताच्या नादाला लागायचं नाही, आमचा नाद करायचा नाही हे सांगून टाकलंय.